कोळसा येथे बाल आरोग्य मेळाव्यातून विद्यार्थ्यांना आरोग्याची शिकवण. हिंगोली. केशव अवचार सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे देसाई फाउंडेशन आणि उगम ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बाल आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून आरोग्याविषयी माहिती देण्यात आली. मेळाव्यात विविध खेळ आयोजित करण्यात आले होते. खेळांमध्ये सापशिडी, रिंग फेकणे, आहाराचे वर्गीकरण, सकस आहार, पोषक थाळी, माझ्या ताटात काय, जोड्या लावा, एक टप्पा असे विविध खेळ घेण्यात आले. या खेळांच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षण यांचा सहसंबंध विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली आणि आवश्यक सप्लिमेंट्स देण्यात आले. खेळातील विजेत्या विद्यार्थ्यांना विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब, सचिव श्री अंकुशराव बेंगाळ, उपाध्यक्षा आनंदिताई बेंगाळ, प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ, मुख्याध्यापक श्री शिंदे आर.बी., मुख्याध्यापक श्री सरकटे व्ही.एस. यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रत्यक्ष संचालक दिशांत पाईकराव, कार्यक्रम व्यवस्थापक विकास कांबळे, सिद्धार्थ भिनोले, बुद्धभूषण पातोडे, डॉक्टर संदीप घुगे, डॉक्टर ऋतुजा घुगे, ओमकार भालेराव, गोविंद अंभोरे आणि स्वयंसेवक यांनी केले. कार्यक्रमास देसाई फाउंडेशन आणि उगम ग्रामीण विकास संस्था यांचे प्रतिनिधी तसेच विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मला सरांचा काल फोन आला आणि सरांनी सांगितले की सेनगाव तालुक्यामध्ये तुमची एक शाळा निवडलेली आहे, तर तिथं यापूर्वीही आपल्या कयाधू नदीच्या स्वच्छतेसाठी त्यांनी प्रोग्राम एक हातात घेतलेला होता. त्या कार्यक्रमासाठी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते आणि या शाळेच्या ग्राउंडमध्ये